शेतकऱ्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी। तुम्ही देखील पीक विम्याची वाट पाहत असाल तर तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे। सरकारने पीक विम्यावर मोठा निर्णय घेतलेला आहे। सरकारने डीबीटीच्या माध्यमातून पीक विमा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे असं मोठं आश्वासन दिलेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता काही चिंता करायची गरज नाही, परंतु या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच हा पीक विम्याचा लाभ मिळणार आहे। तर बाकी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विम्याचा लाभ मिळणार आहे का नाही हे पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, तरच तुम्हाला बाकी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे की नाही हे समजून जाईल। या 18 जिल्ह्यातील शेतकरी आता नाचणार आहेत, कारण की त्यांना खूप दिलासादायक बातमी आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केलेली आहे। या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या डीबीटीद्वारे थेट खात्यावर पैसे जमा होणार आहेत। तर या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता ही खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। या 18 जिल्ह्यातील शेतकरी आता मालामाल होणार आहेत। बाकी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील काही काळजी करायची गरज नाही, त्यांना देखील पीक विमा त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे, परंतु थोडा वेळ लागणार आहे, कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे की टप्प्याटप्प्याने पीक विम्याचे वितरण करणार आहोत। त्यामुळे काही जिल्ह्यांना मागे ठेवण्यात आलेलं आहे, तर काही जिल्ह्यांना त्वरित पीक विमा मिळणार आहे। तुम्हाला प्रश्न पडला असेल की हेक्टरी पीक विमा किती मिळणार आहे, तर शेतकरी मित्रांनो, हेक्टरी 46,000 रुपये असा पीक विमा मिळणार आहे। तर तुमच्या नावावर जर 1 हेक्टर जमीन असेल तर तुम्हाला 46,000 रुपये तुमच्या खात्यावर पाहायला मिळतील। जर तुमच्या नावावर 2 हेक्टर जमीन असेल तर तुमच्या खात्यावर 92,000 रुपये एवढी रक्कम जमा होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यात येत्या 2 ते 3 दिवसात रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार आहे। तर आता पीक विमा संदर्भात काहीही काळजी करायची गरज राहिलेली नाही। तर या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुश करण्याचं काम केलेलं आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।